चटणीसाठी मराठी माणसानं रक्त सांडलं। मात्र आता त्याच मराठी माणसाला मांसाहार करत असल्याचं कारण सांगत घर नाकारण्यात आलंय। हा महाराष्ट्रद्रोह नेमका कुणी केलाय आणि त्यावरून कसा वाद पेटलाय पाहूयात त्यावरचा हा खास रिपोर्ट। मराठी माणसाला कुणी घर देतं का घर? मांसाहाराच्या नावाखाली मराठी माणसाची थट्टा। जातीवादी लँड माफियांचा सुळसुळाट। शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात सध्या मराठी माणसाचे हाल सुरू आहेत असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही। मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांच्या अपमानाच्या घटना काही कमी होत नाहीये। गुजराती भाषेतील पाट्या, मराठी बोलण्यास नकार या घटना घडत असताना आता मराठी माणसाला घर नाकारून उच्च शिक्षित बिल्डरनं आपल्या सडक्या जाती व्यवस्थेची पकड अजून घट्ट असल्याचं दाखवून दिलंय। नेमकं काय घडलंय मीरा भाईंदरमध्ये पहा। भाईंदर पश्चिमेतील श्रीलाईन बिल्डरचं अनोखं फरमान। मांसाहारी लोकांना घर विकण्यास मनाई। जैन आणि ब्राह्मणांनाच देणार 600 घरं। केवळ शाकाहारी लोकांसाठीच गृहप्रकल्प। रवींद्र खरात नावाचा मराठी माणूस या प्रकल्पामध्ये घर खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर तिथल्या मॅनेजरनं मराठी माणसाला आणि मांसाहार करणाऱ्यांना घर देत नाही असं ठणकावून सांगितलं। विश्वास बसत नसेल परंतु हे खरंय, त्यासाठी हा व्हिडिओ नीट पहा। पूरे इंडिया में इंक्लूड है तो सब अंडा चिकन इधर तो महाराष्ट्र में करतो यार। या धक्कादायक प्रकारानंतर घर खरेदीसाठी गेलेल्या मराठी माणसानं संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे। या प्रोजेक्टमध्ये काही माहिती घेण्यासाठी, फ्लॅटच्या खरेदीसाठी माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो असता तर एक तिथे धक्कादायक अशी बाब कळाली की या ठिकाणी फक्त आणि फक्त जैन आणि ब्राह्मण लोकांनाच फ्लॅट दिले जातात। ते मराठी माणसाला फ्लॅट नाही मिळणार का? तर इथे फक्त व्हेज लोकांना इथे फ्लॅट मिळणार, नॉनव्हेज खाणाऱ्यांना इथे फ्लॅट मिळणार नाही। कुठे तर महाराष्ट्रात कुठे? मीरा भाईंदरला। महाराष्ट्रात मराठी माणसाला थातूरमातूर कारण देऊन घरं नाकारण्याचा प्रकार काही नवीन नाही। याआधी मुलुंड आणि घाटकोपरच्या जैन बहुल भागात असे प्रकार समोर आले होते। मराठी माणसाला घर द्यायचं नाही, फ्लॅट द्यायचं नाही, यांची मेजॉरिटी घडल्या प्रकारानं संतप्त होत उद्धव ठाकरेंनी या लोकांना तडीपार करण्याची मागणी केली आहे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। ज्यांनी घर नाकारले आणि शाकाहाराची अट जे घालत असतील त्यांना गुन्हा दाखल करून त्यांना इथून मला वाटतं तडीपार केलं पाहिजे। तो कोणी असो, कोणाच्याही खाण्यावरनं किंवा मराठी म्हणून घर नाकारणार असाल तर मग मात्र हा जातीय आणि भाषिक वाद जो फैलावतोय त्याला बड्या धेंडांना आता धडा शिकवायलाच हवा। राज्य सरकारनं अशा लोकांना अद्दल घडवायला हवी। शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असा माजुरडापणा चालणार नाही हे ठासून सांगण्याची आता वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।